अजून बसणार आहे जास्त नको काढू. तू सांग आता मला. चल कुठून जाईल ना. इथं एक मठ आहे आणि इकडं मंदिर आहे. दर्शन करून जायचं की दर्शन आले करायचं येताना करायचं बोलतो ना. चला परत फोटो काढा हे करायचं. हा तर कसं करणार त्याला काय त्याला काय नाही. गडाकडे जाण्यासाठी मार्ग इथं आहे. तर बॉईज कमॉन बॉयज कमॉन. चला सुरुवात करा. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तर गडावर चढायला सुरुवात केली आम्ही. तिथून आमची सुरुवात झाली. तर डबल मिरर आपण चालू केली मित्रांनो आणि इथूनच आपली स्ट्राईक रेट चालू झाली. हो इथूनच सुरुवात झाली आहे थरारक सीन साठी. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पॅटर्न पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. लाईक शेअर आणि कमेंट करणे गरजेचं आहे कारण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आपण. आणि आपलं एक गाईड पण भेटलेला इकडं. आता आपण काय चुकणार नाही. निलेश टावरे आडनाव ओळखीचं आहे. तर आपले अमोल टावरे आणि निखिल टावरे यांचे भाऊबंद आहेत ते. वडापाव खाल्ल्यामुळे थोडा दम लागायला लागलाय. सॉरी वडापाव खायला नव्हता लागत कारण काय करणार सकाळ सकाळ नाश्त्याला वडापाव सोडून काय नव्हतंच. सॉरी मित्रांनो जिमचं जिपर घातल्याने वडापाव खाल्ला पर्याय नव्हता काही. आणि 2 आठवडे झालेत आपण काही जिमला जाणं शक्य होत नाही आपल्या ज्याने. सुपर आहे. जसं पाठीमागच्या वेळेस आपण जंगलातून चाललो होतो कलावंतीला तसा सेम पावलवाट इकडे जंगलातून आहे. एक जरी पावलवाट चुकली तर आपण चुकलो. जास्त दम लागते. थोडंसं मॅप पण करूया. पहिला गेम येतो असतो मित्रांनो. धापा टाकतोय मी. दम लागलाय. नाही 8 दिवस झाले मी आजारी आहे. मला कफ झालाय. गोरखगडला आपण पाणी पिलो ना थंड हे ते लिंबू पाणी तर मला सर्दी आणि कफ झाला. आपण
आपण ब्लूटूथ बंद करूया, चार्जिंग नाही आपल्याकडं. चला अजून मॅप पण बंद करत राहिलाय. आणायला पाहतो काहीतरी. हा ना, इकडे काहीतरी बरोबर नाश्ता आणलं पाहिजे. सगळ्यात उत्तम पर्याय माहिती काय, भेळ, कांदा आणि भेळ आणायचं. हा तर व्हिडिओ मध्ये आवाज येणार नाही ना? येतो येतोय ना माझा? हा मग काही नाही तर सांगितलं असतं. नाही, पण एवढं नाही ना, कारण मी माईक लावले ना आता. आणि हा मोबाईलचा आवाज जो आहे ना तुम्ही कट करणार. पाठीमागच काय झालं, सगळा पाला पाचोळ्याचा आवाज. तो पण घ्यायला पाहिजे ना मध्ये मध्ये. मध्ये काय ठिकाण नाही, गाड्या आहेत आपल्या. नाही, ते सेल्फी अशी लांब धरली ना स्टिक, मोबाईल लांब गेलेला, तर माझा आवाज कमी यायचा आणि त्याचा जास्त आवाज यायचा. तर आता मी काय केलं, माईक लावलाय आणि मोबाईल दुसरा आहे. आता कुठला मोबाईल आणला? आता हा OnePlus चालू आहे रेकॉर्डिंग आपली, पण V7 मी रेकॉर्डिंगसाठी आणला. तो पाठीमागचाच पण होता, पण मी नंतर काढून टाकला होता. बोला डायरेक्ट असंच करूया रेकॉर्ड. मी याचा पण तो माईक घेतला होता, पण माझा माईक हरवला आणि रिसिव्हर राहिला. डिलीट केलेलं ना त्याच्यामध्ये राहतं, रिसायकल मध्ये राहतं की कुठून डिलीट केलं हो ना, खाली डिजिलॉकचा माईक लय महाग आहे, त्याच्यामुळे तो नाही घेतला आपण. तेच रिकामी होत नाही. असं आहे का? पुन्हा आपला एक थरारक सीन चालू झालाय. बघा आपण भरपूर चढलोय आता पहिल्या जोश मध्ये. डबा बिबा घेऊन आला तर एक नंबर बसायला फ्लाईट आहे गावाला येते तेव्हा काय रोज आहे, आठवड्यात नाही काय नाही तरी म्हणत काय. सुपर व्ह्यू. आपण मला त्या रस्त्याने आलो असतो ना, आपण पोहोचलो असतो, कारण मला बी तो रस्ता जवळ दाखवला होता बारू डॅमच्या अगोदर. पण तुम्ही बारू डॅमला म्हणलं, मी परत माग आलो. आम्ही आमच्या गोरगडच्या रोडने चालू आहे बरोबर. तुम्ही जरा चुकामुक झाली तुमची थोडीशी, नाही माझी जास्तच झाली. तेच झालं. जातो पण आपण अर्ध्याकडे चढलो असतो. चढलो असतो आरामात. असं जे होतं ते भल्यासाठीच होतं. असं चालायचं, धरून चालायचं. नाही, ती बिरबलची आणि अकबरची कहाणी आहे, त्याच्यामध्ये होतं जे होतं ते. आली नाही यावेळेस. हा ते बोललो मग शिकत मी. आपले जे 4 जण आलेत, बाकीचे जण आलेत नाही, कारण ड्युटी आहे. ड्युटी महत्वाची आहे. त्यांनी गड केला केलं केलाय अर्ध्या जण. म्हणून नाही आले का? त्यांची ती गँग आहे, ती चौघ हा हा येऊन गेलेत आपल्या आधी. अच्छा, तर मग असं आपण बी केलं असं जे त्यांनी नसेल केलं, मग आपण तसं करूया. म्हणून तर आलो आम्ही. म्हटलं ठीक आहे ना, पुढचा वाला गड मोठा करायचा आपल्याला. मोठा कोणता, रायगड? गणगड. तो जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. अरे बाबा, कलावंतीला आपली झाली हालत खराब. गणगड करायचा, तिथला व्ह्यू तर लयच भारी अजून आपल्याला. करू करू करू, फक्त सपोर्ट करा मित्रांनो. लाईक शेअर कमेंट झाला पाहिजे ना, कारण आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यू घेता येत ना. असं सगळं वस्तू घ्यायच्यात, ते तुम्ही जेव्हा लाईक शेअर करणार ना तेव्हा ते होणार. चला पाण्याची बॉटल सुद्धा नाही घेतली आपण. यार अरे, पाठीमागच्या वर्षी तेच झालं ना, आता बी तेच. पाण्याची बॉटल घ्यायला पाहिजे नव्हती. वर नाही भेटणार, मला नाही वाटत वर भेटेल म्हणून. अरे दुकान तर पाहिजे की नाही वरती बिस्लरी पण घ्यायला. मी पाणीच नाही पेलो, मी बोला नंतर पिल. आता मोठा लोचा झाला.
पाण्याची बॉटल देत होती मला घरून, मी बोललो नको मी घेईल तिकडे, कशाला वजन न्यायचं इकडूनच. आणि शेवटी तेच झालं, नाहीच घेतली. गाडीवरनं तर येणार होतो. पुढच्या राईडला अशा चुका होणार नाही, शिकतोय आपण. पहिली गाडी फुल पेट्रोल हवा पाणी चेक करून, दुसऱ्यांदा रस्ता व्यवस्थित निवडायचा. कारण मॅप असं आहे की 1 टन मारला की लगेच रस्ता चेंज होतो चुकीचा, तेव्हा रस्ता नीट निवडायचा म्हणजे आपला टाइम जास्त जाणार नाही. आजच्या राईडमध्ये हेच झाले, आपण प्लॅनिंग व्यवस्थित नाही केल्यामुळे चुकामुक झाली आणि टाइम जास्त गेला. तर बाकीचे 2 जण काय करा, थांबली पाठी बघा. तो एक तर गेला. हा एकदम सुपर व्ह्यू. आता आली खरी मजा. बघा तुम्ही मित्रांनो, वरती कसं झाडी आहे सगळ्या बाजूकून आणि आपण चाललोय रस्त्याने. असं सुख फक्त गड किल्ल्यांवरती आणि जंगलात भेटतंय. जंगलात त्या पण नाही जिथं वाघ सिंह असतील, अशा ठिकाणी जिथं पर्यटक जातात, जिथं बघण्यासाठी काहीतरी आहे गड किल्ल्यासारखं. नाहीतर जंगलात घेऊन चाललंय म्हणून युट्यूब माझा व्हिडिओ उडवेल, कारण माझे 2 व्हिडिओ उडवलेत ऑलरेडी युट्यूबने. जे जास्त चालले तेच उडवले. डेंजरस झोन म्हणजे हे असं तुम्ही दाखवू शकत नाही, कारण तुमचं अनुकरण करून असं वाचवलं. आणि तो व्हिडिओ आपण टाकला होता, तो ऑलरेडी युट्यूबवरती होता. युट्यूबने त्या व्हिडिओला स्ट्राईक नाही दिली, आपण टाकल्यामुळे आपल्याला स्ट्राईक दिली. आपल्याला 2 स्ट्राईक भेटल्यात आतापर्यंत एकाच आठवड्यात. 3री भेटली चॅनल ऑफ भेटली, तर त्याच्यामुळे आपण असं काही टाकणार नाही आता. स्माइली पण टाकणार नाही, डेंजर झोनवाला कोणताच व्हिडिओ टाकणार नाही. थंबनेलमध्ये लिहिलं ना डेंजर झोन तरी पण स्ट्राईक येते. आता बऱ्याच जणांचं युट्यूब न्यूज चालू केलं, मोठमोठे युट्यूबर आहेत त्यांचे चॅनल बंद करायचं काम चालवले. कुठे राहिले रे? चला, जंगलमध्ये जात असताना काठी किंवा काही हातात असणं गरजेचं असतंय, हे बरोबर आहे. पण ही मला वाटत नाही जुनी पायवाट असेल म्हणून गडावर जाण्याची. हा, मला वाटतं हा मार्ग दुसरा असणार आहे. तो मागाशी आपल्याला दाखवत होता 400 मीटर राईट टर्न, तो वेगळा मार्ग असो. तो तिथं आहे यार, तिकडून सही होता ह्याला, समजलं? तो तिकडून जो होता ना तो सही होता. हा, पण इथं काय होतं माहितीये, इथं मंदिर होतं. मंदिर मला कन्फ्युजन झालं आपलं. तिथं ती कमान दाखवली ना, हा तो मंदिराचा रस्ता होता, गडाचा रस्ता पुढे राहिला. अरे गडच समोर आहे, आपण इकडे दुसरीकडे आलो. तेव्हा तिकडे रस्ता दिसतोय ना, तो तिथं खाली रस्ता दिसतोय सपाट सपाट, तो बघ तिथं है ना, गाडी जात असणार आतमध्ये. चला टाटा बाय बाय, पुन्हा मिस्टेक. असू द्या, काय नाही, चुकलं तर शिकतं माणूस, तर न चुकलं शिकू शकत नाहीत, त्याला अनुभव येत नाही. अनुभवातून शिकलेला माणूस कधी पण सक्सेस असतो. करवंदाची काटेत पण करवंद नाही. कुठे राहिले येतात मित्रांनो, खोकला येतोय, त्याला कारण असं आहे, कलावंतीला गेलतो, तिकडे थंड पाणी पिलो,
आणि एक आठवडा झालाय आपण आजारी पडलेलो आहे. पण मला राईड कॅन्सल नाही करायची, कारण आपण राईड लवर आहे असं बोलू शकतो, है ना? बरोबर ना? हां. तर आपण गाडी तेवढ्यासाठी घेतली राईड मारण्यासाठी, आणि तिचा फायदा नाही आपल्याला. काय फायदा मग? तेवढ्यासाठी घेतलं बस तेवढ्यासाठी घेतली. माझ्याकडे शाईन होती न्यू, SP शाईन न्यू घेतली होती मी. 3च महिने वापरली, सॉरी 3 वर्ष वापरली न्यू बाईक, आणि ती तशीच विकली फक्त 45,000 खाली. कार बुलेट घ्यायची ती, नवीन घेतलं. बुलेट नवीन घेतली एकदम काटा. 19ची आहे. 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. तुम्ही पण 5 वर्ष झाली? हो. माझी BS4 आहे. तुझी कोणती आहे? BS6 आहे. आम्हाला वाटलं BS6 बोलतात ते, हां, पण त्याचं इंजिन वरून वाटत नाही. BS4 वाटते ती गाडी मला, हम्म. कारण मी चांगलीच बघितली ना व्हिडिओ मध्ये, बघितलं ना फोटोमध्ये तुझ्या इंस्टाग्रामला मी कमेंट केली बघ BS4 मॉडेल, तर BS4 दिसतंय, कारण त्यात चेंज काहीच नाही. मला पण सायलेन्सर साईडने मोठा आहे का आहे ना वरती? थोडा मोठा. हा, मग BS6 राईट. सॉरी मित्रांनो, BS6च आहे, कारण नवीन गाड्यांमध्ये सायलेन्सर इंजिनच्या चित्र मोठा होतो. आपला प्लेन आहे, आपलं जुनं मॉडेल आहे BS4 सॉरी. तो पण मला पण वाटलं BS4 इंजिन वगैरे सगळं सेमच आहे, सगळं सेम आहे. फक्त सायलेन्सरचा जो आहे ना तो लुक थोडा चेंज केलाय, बाकी त्याच्यात काहीच वेगळं नाही. मग कन्फ्युजन होत होतं. मॅकॅनिक बोलतो BS6, मी म्हणतो BS4 घेतली. BS4 समजून घेतली मी. हा, चालते ना. न्यू मॉडेल नवीन याच्यात समजा जुनं मॉडेल काय घ्यायचं आपण घेतोय. तर आज समजा आज आपण आजच्या डेटला जर गाडी घेतोय तर आपण जुनी काय घ्यायची? आता जी लेटेस्ट चालली तीच घ्यायची ना. पण जुन्याला जे लुक आहे ना, हा, आणि तिला जो लुक आहे ना तो भयानक आहे, वेगळाच लुक आहे. या गाड्या पुढे ती गाडी काहीच नाही दिसत, वेगळी दिसते, वेगळी डायरेक्ट. आमच्या मारून स्टार्ट करणं हा भयानक खूपच. मी घेतल्यापासून एक दिवस पण तिला बिना स्टार्टरची म्हणजे किक मारून चालू नाही केलेली. अरे मी पण असंच केलं माहितीये. पण नंतर मी बोललो अरे किक जर नाही मारली तर प्रॉब्लेम होईल, मी का किक मारून चालू केली. पण आता मी बोललो मला असं वाटतंय की 4-5 महिने झाले असेल मी अजून किक नाही मारली गाडीला. नाही सीनच नाही आला. हा, एकदाच झालं माझ्यासोबत की माझी बॅटरी खराब झाली आणि मला बॅटरी टाकायची होती, पण आपल्याकडे जरा मनी कमी होती. मला तशीच वापरूया. 1-2 महिने तशी वापरली, आणि जेव्हा एकदा किकचा असा उलटा फटका बसला ना पायाला मित्रांनो, लगेच करून टाकू. किकचा फटका, हा, किकचा फटका मी खाल्लाय. भयानक आहे, भयानक म्हणजे भयानक. माझा 8 दिवस पाय दुखत होता. तर याचा उपयोग नक्कीच करा मित्रांनो, कारण हे आपल्यासाठीच बसवले. कचरा असा बाहेर टाकायचा नाहीये. तुम्ही बोलशाल की हा खाली कचरा पडला तो नैसर्गिक आहे, त्याचं खत होतंय. तुमचा जो कचरा आहे ना तो प्लॅस्टिकवाला, त्याचं खत होत नाही, ते नैसर्गिकाला हानिकारक आहे. प्लॅस्टिक पिशवी, प्लॅस्टिक बॉटल, आणि सगळ्यात महत्वाचं दारूची बॉटल आणायची नाही आणि टाकायची पण नाही. हा, नाही मग विषय तो झाला ना, आणायची पण नाही, टाकायची पण नाही. तुम्हाला प्यायची तुमच्यापाशी तुम्ही प्या, आम्हाला काय सांगणं याचं हे नाही. पण वर नाही पाहिजे गाडावरती, खाली जाताना तुम्हाला काय करायचं करू शकता तुम्ही. शक्यतो ते पिणं चुकीचंच आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह, जो पेन त्याला हवालदार भेटावा, 9-10 हजाराचा पांबू लागला तर तो सुधरेल. बाय बाय डॉल्फिन. आपण तिकडे ओत्री यहाँ पे बंदर मिले हैं दोस्तों. हेलो गाइज, यहाँ पे बंदर मिले हैं, और वो बंदर की नामुमकिन बंदर नहीं है, हेलो सॉरी भयानक बंदर है, वो नॉर्मल बंदर नहीं है. त्याला वानर म्हणतात, वानर मराठीमध्ये वानर. आणि माकड वेगळं. तर हे काळा तोंडात असते ना, ते हे सगळ्यात डेंजर असते. चला, माकडांपासून सावध राहा. माकड नाही, सॉरी, हे वानर आहेत. आपण आता उतरतोय परत, कारण आम्ही चूक केली. बघा हा सुळका आहे. तिकडून रोड आहे. मयूर रॉंग आलं, पण लॉंग वे इकडे. हो, असू द्या, हा पण रूट बघायला भेटतो ना.
जाताना तिकडून येऊया आहे का नाही? नाही काय प्रॉब्लेम नाही, येऊ शकतो आपण, असं काही नाही. आणि नाही बोलू नका असं काही नाही. इकडं हे बॉटल बिटल बघितल्या, हे ठेवलंय ना, हे कशासाठी ठेवलंय? याचा अर्थ इथून रस्ता आहे. मित्रांनो, इथं कचऱ्याचा चांगला उपयोग केला होता, परंतु कचरा घेणारच कोणी नाही इकडं, त्याच्यामुळे सगळा कचरा असा चांगला आहे. तर गड संवर्धक जे आहेत ना मित्रांनो, त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की कचरा कुंड्यांचा यूज होतोय, पण त्या कचरा कुंड्या साफ नाही होते. तर थोडंसं त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. बाकी एकदम ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, माझं तुम्हाला एक सांगणं आहे, गडावर तुम्ही येताय ना, तर कचरा कुंडीत कचरा टाकायचं हे तर ठीकच आहे, शक्यतो तुम्ही टाकूच नका. ते कचरा तुम्ही घेऊन जा सोबत, कारण इकडं घेऊन जाणारा साफ करणारा कोण नाहीये. तर तुमचा कचरा तुम्ही सोबत घेऊन जावा आणि सोबत खाली तिकडे कुठेतरी टाकून द्या कचरा कुंडीत, कारण इथं टाकला तर इथंच राहणार आहे. तेवढं सहकार्य करा, गड आपले स्वच्छ ठेवा. बाकी तुम्ही हुशारात, सांगायची काही गरज नाही. बरोबर ना मित्रांनो? यस. तर थोडा स्टॉप घेतला आपण, इथं बसायला मस्त आपल्याला ठेवले, तर आपण थोडं बसूया. आता गरम व्हायला लागले, वर चढायचं आपण, तर जॅकेट काढून टाकावं लागेल. संत्याला घेऊया एक दिवस, घनगडला घेऊ एक दिवस, इथंच कुठेतरी बोलवू स्टेशनला कोपरच्या. त्याला काय करूया माहितीये का, एक दिवस बोलवू, त्याला म्हणायचं निघून ये म्हणायचं, आणि तिथे खेळता सुरू करायचं. म्हणून पाणी भराय कोण नाही रे. हो रे, झेंडा पाहिजेलच. मी रात्री घ्यायचं विसरलो, जिम मधून गाडी घ्यायला गेलो आणि झेंडा घेणं विसरलो. झेंडा घ्यावाच लागेल. इथे एक फोटो बघा. तू एक पकड जरा 2 मिनिटं. चालूच आहे, कर कवर सगळं. मी बॅग काढतो आणि हे काढतो, गरम व्हायला लागले. तर आपण बसलेलो आहे, हे आमचे बोरचे कार्यकर्ते निलेश तावरे दमलेले आहेत. गाईड. हा गाईड आहे. आणि विलास बुदले कोल्हापूरचे फोटोग्राफर आपले. आणि हे त्यांचे मित्र दमलेले आहेत, सगळी जमलेले आहेत. आणि आपले ब्लॉगर युट्यूबर काका. आपण आपल्या युट्यूबचं नाव थोडस चेंज केलंय. काय केलंय? जीवन सफर आहेच. मग अजून त्यात काय ऍड केलंय? आपण ऍड केलंय की ट्रॅव्हलिंग ब्लॉगर दातीर. चॅनल ब्लॉगर दातीर. आपला चॅनल सर्च केला तर कुठंच भेटत नव्हता, सगळे वेगळेच गाणे किंवा दुसरे चॅनल येत होते. चालेल, काही इश्यू नाही आपल्याला. दातीर आता होईल, आपण फेमस होईल. आपण आता होणार. आडनाव आहे माझा, त्यांचं आडनाव आहे ते, म्हणजे कॉपी नाही करू शकत ना कोण म्हणून, कारण ब्लॉगर तर भरपूर असणार आहे. बस इथे फोटो काढे. हे पॉज नाही होत का? तू इकडे बघते, सेल्फी बघते, तिकडे ठेव. हा, कट करू का मधलं? दाबू का मधलं? हा दाब. आपण इथे थांबूया. चला, आपण जॅकेट काढले. आपलं पूर्ण जीवन सफर मध्ये जायचं. हा, मी चॅनलचं नाव असंच विचार करून टाकला होता की आपलं एक जीवन एक सफर आहे, आणि आपण हा सफर करीत राहिला पाहिजे. तो पण सह्याद्री, आणि सह्याद्रीचा आणि महाराजांचा. आणि आपला जो काय असेल जीवनाचा सफर, तो आपण आपल्या चॅनलमध्ये दाखवणार होतो आणि दाखवतोय. पण मिस्टेक अशी झाली मित्रांनो, की जेव्हा मी माझा चॅनल सर्च करायला गेलो ना युट्यूबला, तेव्हा जीवन एक सफर हे गाणं दाखवत होते, वेगळे चॅनल दाखवत होतं, माझा चॅनल दाखवत नव्हतं बिलकुल बी. मग मी नाव आहे तेच आहे, फक्त आम्ही त्यात ऍड केलंय नवीन नाव सांगा काय ते. चढून घेऊ द्या आता. तर ट्रॅव्हलिंग ब्लॉगर दातीर असं आपलं नवीन नाव आहे. तुम्ही सर्च केलं तर आपला पहिला चॅनल वरती येईल. आणि
त्याला सर्च करून सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करा. तुमच्या लाईक शेअर कमेंट आणि हेच आमचं प्रोत्साहन आहे. मारे फोटोवर फोटो काढ की एक फोटो. इथूनच व्हिडिओ छान येईल. चल थांबलं लगेच. चालताना व्हिडिओ काढ आमची डायरेक्ट असे फोटो. झाडा झाडाला पण व्हिडिओ नाही काढलास तू मर्दा. फोटोग्राफर बन. खूपच कठीण मार्ग आहे. पाठीमागचा जो मार्ग होता त्याच्यापेक्षा जास्त कठीण असं वाटायला लागले मला इकडे. बरोबर येणार आले. तुम्ही हळूहळू चालताय ना. हा कंटाळवाणी मावळे वाटते. पर्याय नाही. पटपट चालू इथून. अरे चालत शक्यच नाही पटपट. हा हो चल. हो आदिवासींसारखं फेर असेल. व्हिडिओ काढायची म्हटली की नीला बघ कसं ताव झाला. लगेच हो करत डिग्री. ट्रॅकिंगला जायचं म्हणून काल मित्रांनो दम लागतोय भरपूर. सॉरी दम लागतोय. तिकडे पण जायला येईल का? तसंच आहे, दम लागण्यासारखंच आहे इकडे सीन. कंटिन्युअसली चढ आहे. हो थोडी विश्रांती घेऊया आपण. क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर दुसरे मार्ग सापडतात. ते झाड कसं आहे? वेगळं झाड आहे. आणि केळं आणलेली खायला आणि त्यातच बॉटल टाकली विलानं. चेंगारले सगळे. बॉटल हो पाण्याची थोडस द्या ना मला मग. चेंगारलं सगळं. नाही. पाणी नका घेऊ. हा नाही मी थोडस काम माहिती का, मी वडापाव खाल्ला पाणी नाही पिलं. आम्ही पण खाल्ले आज. पण नाही तुम्ही एक खाल्ला तर आम्ही 2-2 अरे मी पण 2 खाल्लेत. 2 वडापाव प्लस भजी. ठेचा खाल्ला. आता मित्रांनो हा एक गड आहे आणि त्या झाडामध्ये तिकडे एक गड आहे. तर नेमका आपला कोणता आहे आय डोंट नो. पण जाऊया बघूया. हा वरती झेंडा आहे. ठीक आहे चालेल. टोक असेल गाईड सांगतील तो कोणता गड आहे तिकडे जा. मच्छिंद्रगड दिसतो कुठला तरी. हा का मच्छिंद्रगड 100 विश्रांती पाणी पिऊया. थोडस पाणी पिणं गरजेचं आहे. केळाचं लागले सगळं त्याला वाट लागली. बॉटल द्यायला टाकलीस काय कसं ते हेल झाले की पिऊन. कट कर व्हिडिओ तशीच जर वाईड अँगल जातोय बघ. मग इथून जाणार ते साईडून जाणार तो. बॅग नाही थांब इथून बनवू का असं. नाही वरनं जर. अरे एक नंबर येतोय. बरोबर नाही तू थांब ना इथं. थांब मी घेतो. त्यांचा फोटो काढ. काय करता तुम्ही? व्हिडिओ काढतो. फोटो काढू ना मी लावून दिला नाही त्यांचा काढ. या पुढं होतं काय पुढं होतं काय 15 सेकंड काढ. गवत आलं ते पावसाळी गेलेलं आहे. खतरनाक आहे रे. ये 15 सेकंड लागते. अजून कुठलं तू दाखव मला ते जरा वेगळं वाटायला लागले. अरे बस ते बाहेर बाहेर पण आलाय मी पूर्ण काढते. एकच काढतो. हा खालून भारी वाटतोय ना. हा तो एक असं पण काढणार. तुला इकडे तिकडे बघतोय ना त्यामुळे एकच जागा. आता 2दा एकदा तिकडे बघतो. वरून इकडे माझा पण व्हिडिओ काढतात. वरून नाही राहणार बरोबर ना गाडी. माझा पण काढू दाखव मला. असं धर वरती साडव धर. आता तिकडे अजून पण पाणी आहे का तिकडे की पांढरं पडले? हा पाणी आहे की पांढरं पडले?
मला पण पाणीच वाटलं मला पाणी नाही एकदम क्लीन पाय होता पडला ना तिथं काय झालं बाहेर झूम केला अरे झालं संत्या असा गेला असता लोळला असता संत्या काय म्हणतात माझा असा काढा खाली बघतो मी इथं थांब इथं वारा येतं इथं थांब सांगतो तू फक्त थांब असा झेंडा असा धरून थांब इथं थांब असाच धर फक्त हाय हाय अरे आवाज बघ की तिथं हर महादेव झाल्यावरती परत भरून आवाज येतो नाही ते खालचे बोलतात ना ट्रॅव्हलिंग आपला काय करू फोटो व्हिडिओ 15 सेकंद दगडावर थांब नाही व्हिडिओ दगडावर थांब दगडावर थांब माझा घ्या बाकड्यावर इथं ना व्हिडिओ काढले तिथे हा एक पण नाही काढलं मी बस 10 सेकंद बस झालं काय मारताय आता फोटो नाही काढला नाही काही कुणाचा काढला नाही कुठे बसले एकटं कुठे बसले तुम्ही थांबा तुम्ही तुम्ही मार व्हिडिओ नको डिलीट असू दे डिलीट नको स्टोरीला ठेवणार आहे मला स्टोरीला ठेवायचं हो एडिट कर थांब नाही मी करतो कुठं स्टोरी नाही ठेवलीच नाही पण पकड रे सेल्फी मी ना जास्त गोळा केली एडिटर आहे हे काय काय आयुष्यभर तुला सगळे म्हणजे काय जबरदस्त पाहिजे तुला सगळे हेवी उभं कसं आहे मैऱ्याला पाहिजे ह्याला पण तशीच पोच पाहिजे अरे वा कडक थांब रे आजा टाकुडी हे रे अरे स्लो मोमेंट आहे रे हा पुरा पूर्ण स्लो मोमेंट आहे हा टाकुडी चल व्हिडिओ काढायला ते टाकत पण नाही तिथे एक मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये ना आता स्टोरीला 1 मिनिटाचा पडतो माहिती ना व्हिडिओ 1 मिनिट 10 सेकंद आता तू एक विगड हे केलास ना 60 सेकंदाचा व्हिडिओ पडतो बाईक वर ना आलास ठीक आहे 10-15 सेकंद घ्यायचं काय आणखी 10-15 सेकंद तिथून स्टार्ट कर ना जरा आता जवळ आलास गाडाचा एक तिथून खालून एक ना का तिथे एक 10 सेकंद चढताना एक कळलं का आणि गाडावरून एक तुझा घेतलास ना आता तू बरोबर 1 मिनिटाचा एक कोणता व्हिडिओ छोटी शॉर्ट व्हिडिओ घे ना 10-5 सेकंदाचे आम्ही मित्रांनो चढायला सुरुवात झाली आपली काय पाय ही शॉर्ट म्हणून घेतो ना ते डोंगर चढून उतरलो खाली आता मेन गड आपण वर चढतोय सुपर व्यू तुला काय म्हणत 3 महिने झाले त्याला तिकडे बघून तिकडे चढशील नशीब आपल्या काकाने विचारलं कुठं चाललाय खाली जाऊन म्हणले चूक त्यांची आहे की त्यांनी आपल्याला विचारलंच नाही आणि माझी सवय अशी आहे की मी नवीन कोणी असू दे मी लाजत नाही बोलतो डायरेक्ट त्यासोबत कारण बोललं तरच खरं आहे हो ब्लॉग चालू केला पुन्हा एकदा कारण आपण आता मेन गड चढायला सुरुवात केली आहे हो उतरताना नाही झाला ब्लॉग तरी चालेल कारण चढताना झालं पाहिजे
कारण आपण चढलो काय आणि उतरलो काय हे एकच सेमच होते. तर हा जोश आहे आपला वर चढण्याचा, त्याचा आपला व्हिडिओ झाला पाहिजे. तर मित्रांनो चार्जिंगचा इश्यू झालाय. मागच्याच आपण नाश्ता करायला थांबलो होतो कुठं कलावंतीला, तर आपण खाली चार्जिंग केली होती. इथे काय ऑप्शन नव्हता चार्जिंग करण्यासाठी. तर 30-40% चार्जिंग आहे, तेवढंच ब्लॉग बनवायचं पटकनी आणि काम तमाम. आपल्याकडे दुसरा मोबाईल आहे, पण जर ह्याची चार्जिंग संपली त्यात काढावं लागेल, पण त्याला एवढी क्लिअर नाही. तर असू द्या. तर गड आता इथं वरतीच आहे, फिरून जायचंय. तर हा असा नजारा आहे, मी बघू शकता गड इकडे वरती आहे इथं, आणि आपण असा पाऊल वाटतून चालले. ठीक आहे, गडावरती येण्यासाठी काय एवढं असं एकांत नाहीये, आहे इकडं सुविधा सुद्धा बसण्यासाठी. इथे काहीतरी पत्र्याचं काहीतरी बनवलंय आणि इथे माहिती आहे, तुम्ही ते बघू शकता गडावरती काय काय ते. तर तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. तर मित्रांनो गडाची माहिती पूर्ण इथंच आहे. काय होतं की मी व्हिडिओमध्ये अशी माहिती बोलत नाही असं मला कमेंटमध्ये सांगितलं किंवा बोलले मित्र. तर तुम्ही ही माहिती इथं असे वाचू शकता. आता तर आपण याचा एक फोटो घेऊया, जे तुम्हाला निवांत वाचता येईल. ठीक आहे, तर त्याचबरोबर इथं तुम्हाला सूचना पण दिल्या आहेत त्या प्रत्यक्षात, त्या सूचनांचं पालन बी करायचं आहे. कारण गड किल्ले हे आपलेच आहेत, अनमोल ठेवा आहे. तर ह्या सूचनांचं कटेकोर काय पालन गडावरती आल्यावरती करायचंय. तर इथे एक छोटस काहीतरी मंदिर आहे, मग ते मी दाखवतो. स्त्रियांनी प्रवेश करू नये म्हणजे हे मंदिर कसलं आहे. तर यांचं पण दर्शन करून घ्या देवाचं. होते देवे इथं महादेवाचं मंदिर असं वाटतं मला, महादेवाचं पिंड आहे. जे काय आहे ते माहीत नाही, माहीत पेशी नाही. तर असं काही तर आहे. तर चला बघूयावरती काय इथं पाठी लावली कसली आहे. पाठीचं पूर्ण नाव घेऊ काहीच नाही आहे. ठीक आहे, तर चला जाऊया गडावरती. डबल मिररवरती चालू केलं आपण. सिग्नल होता, हा गड चालू केला चढायला. तर अशा काही पायऱ्या आहेत तिथं झाडांच्या मुळांच्या, आणि खूपच ॲडव्हेंचर असा प्रवास आहे. तुम्ही आल्यास नक्कीच तुम्हाला इथे निराशा भेटणार नाही. तुमचा दिवस काय जाणार नाही, एन्जॉय तुम्हाला करायला भेटेल. या उतरा. हे गडावरचे आपले आजचे पब्लिक गड बघायला आलेत महाराजांचे. जीवन एक सफर, नाही सापडला तर ट्रॅव्हलिंग ब्लॉगर दातीर. दातीर DATIR. तर मित्रांनो खूपच गडवरती आहे आणि थोडासा इथं एक पॉइंट आहे तो तुम्ही बघू शकता. अरे आरामात हा गड आहे.
आणि हा इथला पॉइंट आहे. पूर्ण गेला नाही तर डायरेक्ट खाली गेला तुम्हाला हा पॉइंट कसं मी दाखवतो कसा आहे तो, कसला व्ह्यू आहे इथं. पैसे वसूल एक नंबर व्ह्यू. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला आजचा व्ह्यू तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण लाईव्ह जाणार आहे ते गडावरून 1-2 मिनिटासाठी. हा येतं येतं येतं. तू पण थांब फोटो काढ. वरनं पण काढ, खाल्लं पण काढ. माझा फोटो काढ. नाही रे इथे काय अरे तो गोराच तुम्ही मला माहिती आहे. गोराचं नाही, मी काळा दिसू दे. त्याला. अरे काढ लवकर तू. हा दे त्याच्याकडे पण. व्हिडिओ काढ त्याची, फोटो काढ त्याचा. लवकर फोटो काढ. इकडे दे. हे हाय बोल. हाय. हा दे. हाय. नाही इकडे करतो मी. हा आता काढ. ठीक आहे ते घे झेंडा घे फडको. तू आधी तिकडून घ्या असं गोल फिरून आणि माड आल्यावर मला सांग, मग मी असं हाय करतो. व्हिडिओ काढ. कसला व्हिडिओ काढ? तिकडून घ्या असं मस्त फिरत फिरत आणि नंतर माड आल्यावर मी असं हाय करतो. बाय त्याला अजून वर जायला. नाही नाही हा तिथं वर चढ. त्यांनीला साईड ला. आणि अल्ट्रा याच्या आपलं वाईड कॅमेरामध्ये काढ मग बरोबर. इकडे घे, इकडे व्हिडिओ घेतो आपला. झाडं कापतो खाली. नाही ना रे बाबा, झाडं काढायला लागेल ना. नाही तिथून माड आले की सांग फक्त. तर चला जाऊया वरती. थोडंसं इथं पण असे पायऱ्या आले की माझं जरा हे होत आहे, डेंजर झोन मध्ये जातो मी त्याच्यामुळं. हा व्हिडिओ मध्ये आला पाहिजे. हे मला फोटो नाही काढला फिलिया. तर हे असं सीन येतं सगळं. फोटो नाही काढला. खूपच डेंजर असं सीन काढला व्हिडिओ. फोटो फोटो नाही येत बाबा तिथं. अटक चल जाऊन दे. तेव्हा खाली आणि आपण असं इथून आलोय. तर अशा पायऱ्या आहेत. झेंडा घेऊन जायला पाहिजे. चालू कर. जय बंद केला हे झालाच ना. अरे हो किती लावा होते मग. जबरदस्त. हा तिथे हे तुझं पाय हे पकड रे काठी. ए हे पकड वरती ठेव. दे झेंडा दे. ती काठी चक्कर आली वाटतं. कारण मला इथून वर येणं थोडंसं हे वाटतंय. यालो. हा वरती हे तिकडे बंद करू. वरती घे तिथं, तिथून माझा काढ. पकड जाऊ दे वरती जाऊन माझा काढ. मी उचलून सोडून देतो वरती. चालू आहे. चालू आहे का? चालू आहे. 15 लाकडं कोण घेऊन आले? व्हिडिओ बनवतो ना मी. 7च बनवलंय नको काय. कसं रे मी धरायला मला सोडत नाही माहिती कसं चालू. इकडे इकडे वर वर. नाही येत नाही इथं दिमाग चालत नाही माझं. ते काढायचं. ते घे. झेंडा घे. ते काढायचं. ते खूप नाही लय घेऊन जा. चढताना बरोबर दिसलं? निल्या वर येतात तू. चल ना वरती जा ना. ते वरती चल. येतो. तू देखा. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. एक मिनिट बरोबर आहे. सर तू वरतीच घेऊन चालला त्याचं जगात जाऊ दे. कारण माझी उभा आहे ना रे. चढ चढ. या माझ्या पाठीमागून पटपट. एक मिनिट माग खाली खाली दे. खाली खाली थांब जरा. आणखी थांब जरा साईडला थांब की जरा खाली थांब. चल चढ. येत आहे की. हा चल. आता मी पुढे जातो. तू घेऊन सेल्फी ठीक आहे. कारण माझी फाटली इकडे. मी आता खाली बघणारच नाही, वरतीच बघून जातो. तिकडून रस्ता होता का रे? नाही नाही पाण्याची टाकी आहे इकडून पण नाही. इकडून नाही रस्ता. आता चांगला आहे ना. नको इकडे नाही रस्ता. नाही पाण्याची टाकी तिकडे. चला काही नको. निल्या. कसं केलं एवढं जातं पुरती. कोण शॉर्टच अकरा शॉट होती माझी इथं. चढताना थोडे शूज मुळे प्रॉब्लेम होते.
निल्या येतोयस ना? बघितलं काय बघितलं पुन्हा कॅमेरा पण घेतला. हा व्ह्यू खतरनाक. निलेश आज येशील का? फोन दे की तुझा. फोन नाही ना काढत. मला दे की इथले व्हिडिओ काढायचे. मी काढतोय. मित्रांनो फुल ऍडव्हेंचर आहे, कसे फुल धमाल. दरवाज्यात ना? नाही एकदम तिकडे व्हिडिओ राहिले आता नाही. मी असं कडा आहे मग तू वर साईडनी वर जातो की बोल ना. ये ना भाई. आणि आपण तिथून आलोय. ये काय कधी बनवलं? अरे थांब थांब हा ये सगळं व्हिडिओ ऍपल हा ये आला का? आला. कॅमेरा करूस तर तुम्हाला हे ना डबल मिळेल होतं ना तो. कॅन्सल बोलतोय ते. ऐक मला व्हिडिओ आमचा पण घे. सगळ्यांचं घे जा. पटापट घे. पटापट पण एवढं बस होईल मला वाटतं. नाही बस जा तू जा. बस तेवढं लय झालं. हा बस वाईड अँगल घे. झालं काय? काय म्हणतोय ती खालची घे. झालं काय? चला काका. झालं काय? काठी घे. चला ना. दोन काठी कुठे घे? हे झालं काय? हे याला वरती घेऊन जाते कोण? झेंडा घे. झेंडा घे आता तुझ्या हातात काहीतरी धर. याला काढून ठेवूया का? हा, तुम्हाला धावायचं असं धावा. नाही पण ते मला घे जा वर जायचं मला मी एकटा नाही घेऊन जात असं नाही घेऊन जाऊ शकत. मी काहीतरी घेतोय. काय घेतोय? तर हे घेऊन जा मग. याला आपण दोन डबल मिरर लावून देतो तुला मी. म्हणजे तू पण येशील. चला तू घेऊन. सेल्फी कोण घेणार? सेल्फी स्टिक घेऊन जा. झेंडावाला पुढे घ्या. जा. झेंडावाला पुढे मन पुढे. झेंडेवाला मग तुझा पुढं याला जाऊ दे पुढं. तुला पुढे. मी येऊ थांब मी येतो पहिला. ते मयूर जाऊ दे. हा जाऊ दे. माझ्यापेक्षा जास्त दिलाय. सगळीच या. मी येतोय पहिला. झेंडा घे ना. पुढे पहिला झेंडा हातात आहे. थांब. काठी यांच्या पैसे दे. मला नाही मला काहीच नको माझ्या वाईल्ड मध्ये पण नको काढ मला. पटपट या. खाली पण नाही होणार. व्हिडिओ लई लांब हा तू ते यांचं घे पटपट चल. चल बरोबर आहे. कर चालू. आमची इथं पण हे होते. नीला चल. तू बघ कसं केलं कसं परत असते. नको काही करू रे बाबा. चला तू पण चल. मी येतो पाठीमागून. चला या रे. या सगळे. चला जय श्रीराम. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हातात. हर हर महादेव. आलात काय? आरामामध्ये. युट्यूबर हाय करा. हाय हाय. हाय ना इकडे. हाय नको थांब. त्यांचं लक्ष नको हे करू. चल. युट्यूबर चढत आहे. त्यांचं थरथर अंग झालेलं आहे. थोडस आता पाठीमागची वर्ष कमी थोडस. त्यांना तर आधार मिळतोय. कलावंतीला जे झालं ना ते नाही सध्या इथं. माझा फोटो काढायचा. माझं मी बसतोय पहिला माझा. चल मोबाईल आहे. मोबाईल आणि वर जाऊ वर एका एकाने वरनं फोटो काढते. मी पहिला काढायचं पहिला. हा दे मी काढतो. तिथून खालून काढ. बरं मी सगळ्यांचं खालून काढ. तिकडून काढ. तुम्ही वर बघतच नाही. मागं बघा. मागं बघा आधी. दिसतंय तुम्ही ते. हाय फुल एन्जॉय. काढ ना बाळा. सरळ थांबा. स्किप इथनं क्रॉस Chill in. नाही नाही एकदम फुल आला पाहिजे फोटो. एकदम आर्मी काढतो भाई. तू नको टेन्शन घेऊ. सुपर व्ह्यू. चल बडबड. काटा एकदम. भाई मी करटच काढतो बरोबर. एकदम हे कर. हे नको जास्त नको पुढं. मागं बघा आधी. तसा देणार नीला विला. जा चल पटकन काढा. कसं काढायचं तसं काय बस. करायचं? मागणी पण फुल नाही काढायचं. हा काढू चला बडा चला. तुम्ही मला आतमध्ये जाऊ द्या. तुम्हाला काय करता तू ये तुम्ही चला पुढे. मागणी मायला जाऊ दे. चल पुढे ये पुढे आपलं तू. टेकून आणि पुढचं आलं पाहिजे. येतो कसं आतमध्ये जाऊ द्या. असं आहे का? दरवाजातून व्हिडिओ काढायचा. अरे दरवाजा फोटो काढ. हा फोटो काढतो. माझा एक व्हिडिओ काढ. फोटो काढ. फायनली आपण वर चढलो मित्रांनो. बघा जरा पुढे. लुकिंग जबरदस्त. चला तर इथं आपण बॅकचा एक तुमचा सीन घेऊया. माझा पण. नाही नाही तुझं तर काढतो ना इथे. थांब. आमची यांचं काढतो सगळ्यांचं असं. हे थांब. असं
मी काय म्हणतोय बोलतोय मी मगाशी काढला बसा. सेल्फी स्टिक द्या झालं तुमचं काढताय. एकच मिनिट एवढा एक व्ह्यू घेतो मी माझ्यात काढतो तुम्ही नका काढू. का अच्छा अच्छा मोबाईल तुमचं संपलं ना चार्जिंग. आहे 17% आहे. हा मग तेव्हा तुम्ही घ्या मी आता काढतो सध्याला. हा मी तर वरती गेला की चालू करतो. मला द्या बरं जरा. चला, चला की मी कुठून येताना काढू की आपण येताना टाइम आहे. मी चला की मी चालू मध्ये काढणार आहे. तेवढी हे होईल. हा? ते यांच्यासाठी घेतले यांच्यासमोर जाणार आहे. खाली माग खाली खाली होती माग नाही काय काय झालंय नेला फोटोचं कर फोटो मध्ये क्लिक डन डन. हे डेंजर आहे ते. हे डेंजर आहे. नाही नाही ते डेंजर आहे. हे भीतर आहे ते. या तू काय नको तू बरा फक्त मी घेतो व्हिडिओ घेतो घे घे. इथे होतं ना अजून पुढे पुढे बघ ना. माझा पण काढ चांगला काढ टेन्शन घेऊ नको. बाहेर माझा पण काढ. साईडला साईडला सगळ्याचं काढू. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. उलटा उतर उलटा एवढंच चढायचं वरती दरवाजा आहे. नाही तर काहीच नाही ह्याच्यात दुप्पट आहे अजून वर. हे इझी होईल. काय नाही चल एवढा काय उलट बॅग ठेवून यायला पाहिजे होते तुम्ही खरं तर. वरती बारक्या पायऱ्यातनं चढायला नाही. बॅग घेऊन काहीच जमणार नाही चढायला. बॅग कुठे ठेवणार मग. नीचे आके तरी पीना पड़े. जिंदगी का सफर सफल हो गया बस. हे काय मला समजलं नाही काय नीचे टोकावर आहे का जायला. चला जा पंकज त्या टोकावर आहे का जायला. इथून आलतो आपण मित्रांनो मगाशी चढून. तर असा आपण आलतो. तर आपल्या गाड्या त्या तिथं खाली आहेत. दिसतं तुम्हाला मंदिर. हे इथं मंदिर आहे. इथं आपल्या गाड्या आहेत आणि इथून आपण चालत चालत असं आलो इकडं. आणि हा आपला गड आहे जिथं आपण आता काही मिनिटातच काही सेकंदात पोहोचणार आहोत. फायनली आपण वर पोहोचलो मित्रांनो. गोरखगड बोलायला सोपं आहे, जेव्हा चढतो तेव्हा समजतं काय ते. तर आपण हा फतेह केलाय आज शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने. तर त्यांचीच एनर्जी आहे जी ताकद देते वर चढायला. नाही तर पिझ्झा बर्गर खाऊन आपण असं वर चढू नाही शकत. तर हे मंदिर आहे. हे नंदी महाराज. बॅक कर. ओम नमः शिवाय. शिवशंकर भोलेनाथाय हर हर महादेव. तुला काय वाटलं. हे मंदिर आहे छोटंसं, बघू शकता तुम्ही. मस्त इथे मेंटेनन्स केलंय सगळं.
झालं का? हे एक असं पिंडीसारखं इथे बनवलं मित्रांनो. हा आहे गोरक्षनाथ गडावरील व्ह्यू. मित्रांनो, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बघू शकता तुम्ही. आणि वरती गडावरती एवढं काय विशेष नाही आहे, एक मंदिर आहे छोटंसा आणि हा नजारा आहे बघण्यासाठी जो आपले शौक पूर्ण करतो भ्रमंती करणाऱ्यांची गडावरती गडकिल्ल्यांची. बाकी विशेष काय नाही, ॲडव्हेंचर असा भरपूर आहे इथे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हे आमचे मित्र खूपच एनर्जी असलेले अशी एनर्जी मधून उड्या मारत खाली उतरत आहे. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टाटा बाय बाय. जय श्रीराम. जय शिवराय. आपण इथं नाश्ता आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता हा नाश्ता केला आम्ही, मंचुरियन खाल्लेत आम्ही काहीतरी. आणि क्राऊड हा बघा आमचा क्राऊड. तयारीत आहे.